हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ शूट करते आणि बेबी झाल्यापासून टाईम भेटत नाही आहे व्लॉग करायला, तरी पण ट्राय करते. आणि आज दिवस पण खास आहे, कारण आज लेक जावयाच्या कौतुकाचा सोहळा होणार आहे. म्हणजेच अधिक मास चालू आहे सगळीकडे, तर आज आमच्याकडे धोंडे जेवण आहे आणि आज आमचं पहिलं धोंडे जेवण आहे लग्नानंतरचं. तर सगळेजण आलेत आणि हा कार्यक्रम कसा होतोय मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवते, तर तुम्ही एन्जॉय करा. तर घरात अधिक मासची तयारी चालू आहे आणि परीचं जेवण चालू आहे. तर परी बघा कसा गोंधळ घालत आहे परी. हॅलो म्हण, हॅलो हॅलो म्हण परी. परी तर लहान मुलांना सांभाळत कार्यक्रम घरात करणं खूप अवघड झालेलं आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात त्याला धोंडे जेवण सुद्धा म्हणतात. तर हा आमचा लग्नानंतरचा पहिला धोंडे जेवण होता. तर थोडक्यात मी तुम्हाला याचं महत्त्व सांगते. तर हा महिना भगवान विष्णूंचा महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यात देवधर्म, विष्णूंचं जप केलं जातं आणि त्याचबरोबर दानधर्मसुद्धा केलं जातं. तर जावयाला विष्णूंच्या रूपात पाहिलं जातं, त्यामुळं महाराष्ट्रात अशी प्रथा आहे की जावयाला घरी बोलवून त्यांचे भरपूर लाड होतात. तर जावयाला 33 अनारसे किंवा 33 बताशे सुद्धा दिले जातात. तर 33 आकडा का? तर आपण 33 कोटी देव म्हणतो आणि याला आपल्याकडं खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळं 33 अनारसे दिले जातात. तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही याची माहिती असेल किंवा तुम्हाला याचं काही महत्त्व माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं जावयाला सगळ्यात आधी आहेर केला आणि त्यांना गिफ्ट म्हणून चांदीचं कड़ंसुद्धा मम्मी पप्पांनी दिलं आहे आणि मला जोडवेसुद्धा दिले आहेत. जसं लग्नानंतरचा आमचा पहिला अधिक मास आहे, तसंच खुशीचं सुद्धा हे पहिलं अधिक मास आहे. तर तिच्यासाठी मम्मी पप्पांनी चेन केली आहे, कानातले केलेत, हातातले केलेत. सो यावर्षीचा अधिक मास तिचा एकदम स्पेशल झाला आहे. त्यानंतर 33 अनारसे आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवून आमच्या दोघांना ओवाळण्यात आलं. माझं आणि माझ्या भैयाचं लग्न एकत्र झालं आहे. सो आमच्याबरोबर त्यांचासुद्धा हा पहिलाच अधिक मास होतं आणि त्यांचंसुद्धा धोंडे जेवण आमच्याबरोबरच केलं. तर खूप मजा आली आणि आमच्या दोघांचं लग्न, दोघांचे सगळे कार्यक्रम एकत्र झालेत आणि आमच्या दोघांनासुद्धा सुंदर गोड अशी मुलीच झालेत. सो हे खूप योगायोग आहे आणि खूप छान असं सगळं जुळून आलं होतं आणि दोघांचे कार्यक्रम एकत्र केल्यामुळं घरात अजूनच शोभा आली होती. तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून उखाणासुद्धा घेतलाय, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. त्यांना दोन दोन घ्यायचे. नाश्त्यामध्ये मला आवडते सुधाची चटणी, इडली आणि सोलापुरी बोंडा. नाश्त्यामध्ये मला आवडते सुधाची चटणी, इडली आणि सोलापुरी बोंडा. सोनू खुशी सोबत साजरा करत आहे मी लग्नानंतरचा पहिला धोंडा. कोण घेणार आहे दीदी आता? काय करायची? दीदी स्टार्ट. वरुण राजा पाऊस पडू दे जोरात. वरुण राजा पाऊस पडू दे जोरात. ओंकारावांचं नाव घेते विडव्यांच्या घरात. देवाचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, प्रशांत रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. भैया स्टार्ट. तर हे खुशीचं पहिलं अधिक मास होतं, त्याच्यामुळं आईंनी आणि यांनी मिळून खुशीसाठी एक क्यूट सरप्राईज प्लॅन केलं होतं. तर आता 3रा महिना चालू झाला आहे आणि आता गुटीसुद्धा स्टार्ट करायचं आहे. तर आईंची अशी इच्छा होती की खुशीसाठी काहीतरी करायचं,
त्याच्यामुळं त्यांनी गुटीचं सगळं सामान आणलं होतं. तर इथं आमच्या दोघींना दिवा लावून ओवाळण्यात आलं. तर या दिव्याचं काय महत्त्व आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आमच्या घरी धोंडे जेवण कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर जेवणाची पंगत बसली. तर आता आपण बघूया नेक्स्ट कोणाच्या घरचं धोंडे जेवण आहे. तर व्लॉग लास्टपर्यंत बघा. नेक्स्ट धोंडे जेवणाचं आमंत्रण होतं पाटील फॅमिलीकडून. तर श्रुतीचं नुकतंच लग्न झालंय आणि तिचं पहिला अधिक मास त्याचबरोबर घरघुसणीचा कार्यक्रमसुद्धा एकत्रच होता. आणि पाटील फॅमिली म्हणलं की डेकोरेशन अरेंजमेंटमध्ये एक नंबर. तर श्रुती आणि जावई बापू पहिल्यांदाच घरी आले होते आणि त्यांची फॅमिलीसुद्धा. तर इथं संध्या काकू आणि काका त्यांचं औक्षण करतायत. आणि यांच्याकडे अशी प्रथा आहे की जावयाचे पाय धुतले जातात. तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अशी सुद्धा प्रथा आहे, बट आमच्या मराठवाड्यामध्ये अशी प्रथा नाही आहे. बट त्या दिवशी जावयाकडून कोणीही पाया पडून घेत नाही, कारण त्यांचं विष्णू या रूपात आपण औक्षण केलेलं असतं, त्यांचं स्वागत केलेलं असतं त्यामुळं. तर इथं भैया आणि वहिनींचं दुसरं अधिक मास आहे, पण श्रुतीचं पहिलं असल्यामुळं ते थोडं स्पेशल आहे. आणि डेकोरेशन वगैरे खूप सुंदर झालं होतं. तर पहिला कार्यक्रम पाटील फॅमिलीमधला माझा हा मिस झाला आहे यावर्षी. तर जावई बापू, जर तुम्ही आमचा व्लॉग बघतायत तर तुम्हाला आमचं वेलकम, डेकोरेशन आणि आमची सुंदर अशी मुलगी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर सगळे आहेर वगैरे करून इथंसुद्धा दिव्याने ओवाळण्यात आलं 33 अनारसे देऊन. त्यानंतर इथं जरा स्पेशल अरेंजमेंट होती, म्हणजेच केळीच्या पाण्यामध्ये सगळ्यांना जेवण होतं. तर आपल्याला जशी हौस आहे, ज्या प्रकारे आपल्याला पॉसिबल आहे, आपण त्या प्रकारे हा कार्यक्रम करतो आणि हे बघायलासुद्धा खूप छान वाटतं. तर तुमच्याकडे कशी प्रथा आहे किंवा तुमचं यावर्षीचं धोंडे जेवण कसं सेलिब्रेट केलात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यावर्षी अधिक मासामध्ये अजून एक प्रथा निघाली आहे, म्हणजे आईची ओटी भरणे. तर इथं सन्मती वहिनी, संध्या काकू आणि आमच्या आईंची म्हणजेच सासूबाईंची ओटी भरत आहेत, कारण आईंनी आम्हाला सुनांसारखं कधीच वागवलं नाही, त्या आम्हाला लेकीसारखंच वागवतात. म्हणून आमच्या आईप्रमाणे त्यांची सुद्धा ओटी भरणं गरजेचं आहे. आणि हो, इथंच हा व्लॉग संपला नाही. तर नेक्स्ट आमंत्रण कुठून आहे आपण नक्की बघूया. तर नेक्स्ट आमंत्रण नसून आम्ही आमंत्रण दिलंय सगळ्यांना. तर हा धोंडे जेवणचा कार्यक्रम आहे माझ्या सासरी. तर आईंचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं असं मत होतं की लेक जावयाचं कौतुक सोहळा होईल, सुनांचं कौतुक सोहळा होईल, पण आमच्या बहिणींचा कधी कौतुक सोहळा होणार, आम्हाला कोण करून बघणार. तर त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना ते धोंडे जेवणाला घरी बोलवतील. तर अशी कोणतीच प्रथा नाही आहे, पण आईंच्या हौसेपोटी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यस, आपण सुद्धा आपल्या घरी सगळ्यांना बोलवूया, आपण सुद्धा धोंडे जेवण करूया. तर आईंनी सगळ्या त्यांच्या बहिणींना बोलवलं होतं, म्हणजेच स्वामी काकू असेल, गंगावती काकू असेल, कोरडे मामी असतील, माझे आईवडील असतील, संध्या काकू, पाटील काका असतील आणि आत्या आणि मामा तर घरचे लेक आणि जावई माणूस आहेत, त्यांना तर बोलवणं भागच आहे. सो अशा सगळ्यांचा यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम धोंडे जेवणाचा कार्यक्रमामुळं झाला आहे आणि खूप छान वाटलं. खरं तर या जनरेशनच्या लोकांची कधीच हौसमौस झाली नाही. खूप कमी लोकांची हौसमौस झाली, पण आता लोक त्यांच्या हौसीपोटी एकमेकांना करू पाहतायत. तर खूप छान वाटत आहे आणि आईंची ही कन्सेप्ट मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.
तर तीनही फॅमिलींचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम आपण पाहिला आहे. तर तुम्हाला हा अधिक मासाचा म्हणजे धोंडे जेवणाचा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.